नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. जर तुम्हाला तुमच्या सोसायटीचं सहकारी संस्थेची कामकाजाचं तपासणी व्हावी, कागदपत्रांची तपासणी व्हावी, व्यवहारांची तपासणी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती तपासणी करण्याचे अधिकार हे निबंधकांना असतात. ही विस्तृत स्वरूपाची तपासणी सहकार कायद्याचं कलम 89 अ अन्वये केली जाऊ शकते. अशी तपासणी करण्यासाठी निबंधक एक तपासणी अधिकाऱ्याची नेमणूक करतात आणि मग तो तपासणी अधिकारी त्या संबंधित संस्थेची चौकशी करत असतो. या कलम 89 अ अन्वये जी तपासणी केली जाते त्याचं एक प्रपत्र आहे, प्रपत्र क्रमांक 1. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो, तो जो अहवाल दिला जातो त्याच्यामध्ये काय काय माहिती भरून दिली जाते याची विस्तृत माहिती आज आपण घेणार आहोत. तर हे जे अहवाल दिला जातो, तपासणीचा अहवाल दिला जातो, त्याच्यामध्ये सुरुवातीला असतं संस्थेचं नाव, संस्थेचा पत्ता, दूरध्वनी, ईमेल, संस्थेचा नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, संस्थेचं कार्यक्षेत्र, त्यानंतर तपासणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचं नाव, त्याचं पदनाव, तपासणीचा आदेश पारित करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, पदनाव आणि तपासणी आदेश क्रमांक आणि दिनांक. तर ही जी तपासणी करायची असते ती तपासणी कोणत्या कालावधीमध्ये करायची आहे, कोणत्या कालावधीसाठी केलेली आहे, तर तो कालावधी सुद्धा यामध्ये नमूद करायचा असतो. आणि मागील तपासणी अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल सादर दिनांक द्यावा लागतो. अशा प्रकरणामध्ये जिथं ही जी 89 अ अन्वये तपासणी झाली याच्यापूर्वी अशी कुठली तपासणी झाली असेल तर त्या तपासणीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जे दोष आढळले असतील त्या दोषांची दोष दुरुस्ती अहवाल सादर केला असेल तर त्याचा दिनांक या अहवालामध्ये असतो. शेवटचं लेखापरीक्षण कधी झालं, लेखापरीक्षकाचं नाव काय होतं, त्याचा पॅनल क्रमांक काय होता, लेखापरीक्षणाचा वर्गवारी, तसेच अहवाल जो आहे तो कधी सादर केला याची माहिती या अहवालामध्ये असते. त्यानंतर दरवर्षी जे लेखापरीक्षण होतं, सर्वसाधारण सभा होते, वार्षिक सर्वसाधारण सभा होते, त्यानंतर दोष दुरुस्ती अहवाल सादर करायचा असतो. तर तसा काही दोष दुरुस्ती अहवाल सादर केला असेल तर त्याची दिनांक या अहवालामध्ये लिहावी लागते. या संस्थेमध्ये ज्या संस्थेची तपासणी चालू आहे त्या संस्थेची एकूण सभासद संख्या किती आहे, सभासदांचं जे आय नमुना नोंदवही असते, जे नमुना मधली जी यादी असते ती अद्ययावत आहे किंवा कसं याचा तपशील या अहवालामध्ये द्यायचा असतो. एकूण सभासद संख्या द्यायची असते. त्याचबरोबर संस्थेचे थकबाकीदार सभासदांची संख्या आणि ती जी थकीत रक्कम आहे ती सुद्धा या अहवालामध्ये नमूद करायची असते. त्याचबरोबर संस्थेचं भागभांडवल एकूण किती आहे, त्यामध्ये अधिकृत भागभांडवल किती आहे आणि वसूल भागभांडवल किती आहे याचाही समावेश असतो. या अहवालामध्ये त्या संस्थेच्या ज्या सभा होतात ती सभा, मग शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा कधी झाली, किती सभासद उपस्थित होते, संचालक मंडळाची संख्या किती आहे, एकूण उपसमित्याची संख्या काय आहे, उपसमिती सभा संख्या किती आहे, हे सुद्धा या अहवालामध्ये नमूद करावं लागतं. त्याचबरोबर संचालक मंडळ जे आहे ते पोटनियमाप्रमाणे समिती सदस्यांची संख्या आणि त्यांचा कालावधी किती आहे. उदाहरणार्थ असं की समजा समिती ही 17 सदस्यांची होती, मग त्या कालावधीमध्ये किती संचालक, 17 सदस्यांची समिती होती, मात्र निवडणूक होताना किती सदस्य एकूण निवडून आले, समजा 16 सदस्य निवडून आले, 15 सदस्य निवडून आले, तर त्यांचा तो निवडणूक पंचवार्षिक जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा कालावधी कोणता होता, कोणत्या कालावधीसाठी ती निवडणूक झाली, हा कालावधी त्यामध्ये नमूद करायचा असतो. समितीची जी शेवटची निवडणूक झाली ती कधी जाहीर झाली, निवडणुकीनंतर पहिली सभा कधी झाली, पदाधिकाऱ्याची निवड कधी झाली, तज्ज्ञ संचालक जर घेतले गेले असतील समितीवरती तर त्यांची नेमणूक कधी झाली, याचाही तपशील या अहवालामध्ये द्यावा लागतो. त्याचबरोबर नियम 35 नुसार बाहेरून काही कर्ज मर्यादा किती आहे, वसूल भागभांडवल किती आहे, राखीव निधी, इमारत निधी, संचित तोटा किती आहे, त्याचं एक सूत्र ठरलेलं असतं. तर त्या सूत्रानुसार कर्ज घेतलं गेलंय का हे या ठिकाणी नमूद करावं लागतं. त्याचं काही उल्लंघन झालं आहे का याचा आढावा त्या ठिकाणी घ्यावा लागतो. शासकीय अर्थसहाय्य संस्थेला काही मिळालंय का हे त्या अहवालामध्ये नमूद करावं लागतं. त्याचबरोबर कलम 79 नुसार सर्व विवरणपत्र निबंधक कार्यालयाला सादर केलेत का, ही विवरणपत्र तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये निबंधक कार्यालयामध्ये जमा करायची असतात. तर त्याच संस्थेचा ही विवरणपत्र सादर केल्याचा तपशील या अहवालामध्ये येतो. मग संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, संस्थेच्या कार्याचा वार्षिक अहवाल,
त्या संचालक मंडळाने वर्षभरामध्ये किती काम केलं, काय काय काम केलं, संस्थेचं जे लेखापरीक्षण झालेलं असतं त्याचबरोबर वेगवेगळी विवरणपत्र असतात, संस्थेची अधिमंडळ म्हणजे सर्वसाधारण सभा, मान्यता दिलेल्या शिल्लक रकमेचा विनियोग करण्यासाठीची योजना काय आहे का, संस्थेच्या उपविधीमध्ये काही सुधारणा केल्या गेल्या आहेत का, हे सगळे तपशीलवार माहिती या प्रपत्रामध्ये द्यावी लागते. त्याचबरोबर ही जी संस्था आहे या संस्थेचं कुठली चौकशी कारवाई झालेली आहे का, म्हणजे समितीच्या सदस्यांवरती कलम 77 असेल, 77 असेल, 78 असेल, या कलमान्वये कारवाई होऊ शकते. कलम 73 आहे, 83 अन्वये चौकशी होऊ शकते, 88 आहे, 110 आहे. मग असे काही चौकशी कारवाई झाल्या आहेत का याचा तपशील सुद्धा या अहवालामध्ये द्यायचा असतो. सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळच्या वेळी प्रशिक्षण घ्यायचं असतं. मग असं काही प्रशिक्षण घेतलंय का, संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, संचालक संख्या किती आहे, सभासद संख्या किती आहे वगैरे हे सगळं या अहवालामध्ये नमूद केलं जातं. त्या संबंधित संस्थेने संगणकीकरण झालंय का, कम्प्युटरायझेशन त्यांनी केलेलं आहे का, त्याचा तपशील त्या ठिकाणी द्यावा लागतो. संस्थेची जमीन संस्थेच्या नावावर झाली का, किती रक्कम शिल्लक आहे संस्थेकडे, याचा तपशील या अहवालामध्ये द्यावा लागतो. त्याचबरोबर सहकार कायद्याचे जे वेगवेगळे कलम आहेत, नियम आहेत, उदाहरणार्थ 24A असेल, 26, 28, 43, 65 वगैरे ही जी कलमं आहेत, त्याचबरोबर नियम 54, 55, 107A आणि सहकार आयुक्तांना वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक आहेत, त्याच्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत तर त्याचं पालन त्या ठिकाणी होतंय का, याचा संपूर्ण तपशील या अहवालामध्ये द्यावा लागतो. आणि एकंदरीत तपासणी अधिकाऱ्यानं जी काही तपासणी केलेली असते त्या तपासणीमध्ये सामान्यतः त्याने काय तपास केला, त्याच्या काय निदर्शनास आलं, मग त्याचा एक सामान्य शेरे असलेला सूचना केलेला एक अहवाल त्यांना द्यावा लागतो. या 89A मध्ये जी तपासणी होते त्या तपासणीमध्ये संस्थेच्या दप्तराची तपासणी केल्यानंतर ज्या चुका निदर्शनास येतात, ज्या कमतरता निदर्शनास येतात, कामामधील त्रुटी निदर्शनास येतात, तर त्याचा अहवाल शेऱ्यांनिशी सूचनांनिशी तयार करायचा असतो आणि तो निबंधकांना सादर करायचा असतो. त्याचबरोबर या अहवालामध्ये संबंधित जो तपासणी अधिकारी आहे तो त्याचं निरीक्षण जे आहे ते नमूद करत असतो. निरीक्षणामध्ये तो संपूर्ण दप्तराचा तपास केल्यानंतर, चौकशी केल्यानंतर तो कोणत्या निर्णयापर्यंत पोहोचलाय, त्या निर्णयापर्यंत तो का पोहोचलाय याचा उहापोह या संपूर्ण अहवालामध्ये त्याने करायचा असतो. या तपासणीमध्ये संबंधित तपासणी अधिकारी हेही पाहतो की संस्थेने जे काही व्यवहार केलेले आहेत ते कायदेशीर आहेत का, खर्च केले ते खर्च करताना कायद्याचं पालन केलंय का, दप्तर कायद्याला अभिप्रेत जे आहे त्या पद्धतीनं ठेवलेलं आहे का, ज्या सभा घेतल्या जातात, सर्वसाधारण सभा असतील, समितीच्या सभा असतील, तर त्या नियमितपणे घेतल्या जातात का, याचा उहापोह या अहवालामध्ये केला जातो. 89A म्हणजे तपासणी करताना अर्जदार कोणीही असू शकतो, संस्थेचा कोणताही सभासद अशा स्वरूपाच्या तपासणीची मागणी करू शकतो आणि ही तपासणीची मागणी केल्यानंतर निबंधक अर्जदाराने केलेल्या आरोपांच्या अनुषंगानं ते किती गंभीर स्वरूपाचे आहेत आणि त्याची पुष्टी देणारे काही कागदपत्र जोडलेत का, पुरावे जोडलेत का, याचा संपूर्ण सारासार विचार करून 89A मध्ये तपासणी अधिकारी नेमून संस्थेच्या एकूण कामकाजाची तपासणी करण्याचे आदेश देत असतात. तुम्हाला जर तुमच्या संस्थेच्या संचालक मंडळाने अपहार केल्याचं वाटत असेल, त्या संबंधित काही पुरावे तुम्ही गोळा करू शकत असाल, कागदपत्र तुमच्याकडे असतील, तर तुम्ही निबंध कार्यालयामध्ये या संदर्भामध्ये मागणी करू शकता आणि निबंधकांची खात्री पटली की तुमच्या म्हणण्यामध्ये, तुमच्या तक्रारीमध्ये सकृतदर्शनी तथ्य आहे, अशा परिस्थितीमध्ये निबंधक हे या तपासणीचा आदेश करू शकतात. याच्यासाठी अर्जदाराला, तक्रारदाराला अतिशय चिवटपणे संबंधित निबंधक कार्यालयामध्ये पाठपुरावा घेण्याची गरज असते. अनेक वेळा तुम्हाला निबंधकांना लाच देऊन, पैसे देऊन, त्यांना खुश करून अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी तुम्हाला भाग पाडलं जातं. निबंधक कार्यालयामधले भ्रष्ट कर्मचारी तुम्हाला अपराधाची भावना निर्माण करून देतात जर तुम्ही त्यांना पैसे दिले नाहीत. ते तुमच्या अर्जामध्ये अतिशय चिल्लर आणि गैरलागू चुका काढतात. तुमच्या अर्जांवरती, वारंवार केलेल्या अर्जांवरती सुद्धा कार्यवाही करत नाहीत. हा 99% लोकांचा अनुभव असतो. मात्र जर तुम्ही सुरुवातीलाच संबंधित कर्मचारी, अगदी निबंधक सुद्धा
यांच्यापर्यंत जाऊन सेटलमेंट केली तर तुमचं काम लवकर होण्याची जास्त शक्यता असते म्हणण्यापेक्षा ते जास्त लवकर होतं. तुमचं म्हणणं, तुमची बाजू कितीही न्यायाची असली, कितीही बरोबर असली, योग्य असली, तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नसतं. ते त्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचा सरकारचा पगार घेतात आणि काम करण्यासाठी लोकांच्याकडून पैसा घेतात. त्यामुळे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही कोणतीही संस्था असू द्या त्याचा विषय तडीच नेऊ शकता. जर कोणत्या संस्थेवरती जर असा 89A अन्वये तपासणी अधिकारी बसला तर त्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी या तपासणी अधिकाऱ्याला मॅनेज केलं तर तक्रारदाराने कितीही तक्रारी केल्या तरी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्याला माहीत असतं की कोणत्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि कोणत्या गोष्टी या अहवालामध्ये आणायच्या. मग पैशाचे व्यवहार होतात आणि हा तपासणी अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या सोयीचा अगदी बावळट म्हणाल अशा प्रकारचा अहवाल सुद्धा सादर करतात. कारण वरपासून खालपर्यंत नाही, खालपासून वरपर्यंत सगळ्यांच्या तारा जुळलेल्या असतात. कोणी कोणावरती कारवाई करायला तयार नसतं. प्रत्येकाला माहीत असतं इथं सगळे नागडे आहेत, त्यामुळे कोणी कोणाच्या विरोधात जायला मागत नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांचे जे कर्मचारी असतात त्यांची जी पूर्ण चेन असते त्यांना ते सांभाळून असतात. कारण तेच मंडळी असतात जे काम करतात तेव्हा वरिष्ठांना सुद्धा मलिदा खायला मिळतो. त्यामुळं कोण अधिक पैसा देतो, कोण पैशाचा आणि राजकीय हितसंबंधांचा वापर करून, बळाचा वापर करून सेटलमेंट करू शकतो, त्याची प्रकरणं तडी जातात. इथं नैतिकता, अनैतिकता, खरं खोटं, चांगलं वाईट याला महत्त्व नसतं. इथे पैशाला महत्त्व असतं. तुम्हाला जर हेलपाटे मारून खचून दमून जायचं नसेल आणि वर्षानुवर्ष पाठपुरावा घेण्याची तुमची तयारी असेल, मात्र तुमच्याकडे खर्च करायला पैसे नसतील, अशा परिस्थितीमध्ये तुमचं प्रकरण गोगलगाय पद्धतीनं पुढे जाऊ शकतं. मात्र जर तुमच्याकडे पैसा असेल, तुमची बाजू योग्य असेल, खरी असेल, शिवाय पैसा असेल तर तुमचं प्रकरण हे रॉकेटच्या वेगानं सुसाट सुटू शकतं. धन्यवाद.